छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे। याचाच एक भाग म्हणून दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी महामार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। महामार्ग सुरक्षा पथक रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याच्या उद्देशाने अप्पर महासंचालक रवींद्र कुमार सिंगल, छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक गणेश गिरी, पोलीस निरीक्षक अनिता घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबवत आहे। दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी महामार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली। आरोग्य अधिकारी जितेंद्र मंदावरे, विलास करंजळेकर, मनीष फुलारे, इसाक शेख यांनी सर्वांची आरोग्य तपासणी केली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक अनिता घुले, उपनिरीक्षक विनोद भालेराव, मोहन चव्हाण, काकासाहेब नागवे, पोलीस अंमलदार दिलीप पाटील, नारायण ससे, संतोष चव्हाण, दत्तात्रय मुंडकर, सतीश राऊत, योगेश पवार, जनार्दन राठोड, अण्णा खजिनदार आणि फेरोज सय्यद तसेच अतिश पंडित यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। जावेद शेख, एमसी न्यूज, दौलताबाद। कशाबद्दल आज तुमचा हा कार्यक्रम घेण्यात आला? आपल्या महाराष्ट्रामध्ये महामार्ग पोलीस विभागातर्फे माननीय पोलीस अधीक्षक अनिता जमादार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मपो केंद्र छत्रपती संभाजीनगर इथे वाहन चालक तसेच मपो केंद्र येथील अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे। त्या अनुषंगाने दौलताबाद येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये आज सर्व अधिकारी, अंमलदार आणि वाहन चालक यांचे आपण आरोग्य तपासणी शिबिर घेत आहोत। रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते। त्या अनुषंगाने यावर्षी देखील रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। प्रत्येक महामार्गाच्या लगत असणारी गावं, शाळा, कॉलेजेस येथे जाऊन आमचे अधिकारी व अंमलदार मोठ्या प्रमाणात अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम घेत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज आरोग्य तपासणी शिबिर इथे आयोजित करण्यात आलेले आहे। हे 17 जानेवारीपासून सुरू झालेले असून 2 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे।